पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोल्हापूरमध्ये टीएटी पेपर फुटीचा मोठा कट उधळलेला आहे। पेपर फोडण्याच्या तयारीमध्ये असलेली टोळी जेरबंद करण्यात आली, तर 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा सुरू आहे, मात्र या परीक्षेच्या दरम्यानच टीएटीचा हा पेपर फुटीचा मोठा कट उधळलेला आहे। पेपर फोडण्याच्या तयारीमध्ये असलेली टोळी पोलिसांनी जेरबंद केली। तब्बल 9 जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे। त्यांची चौकशी सुद्धा पोलिसांनी सुरू केली आहे। तर कोल्हापुरातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। टीएटी पेपर फुटीचा हा मोठा कट उधळलेला आहे। पेपर फोडण्याच्या तयारीमध्ये असलेली टोळी आता पोलिसांनी जेरबंद केली। 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। तर आज संपूर्ण राज्यभरामध्ये टीएटी अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा होती आणि ही परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वीच हा पेपर फोडण्याचा कट रचण्यात आलेला होता। मात्र या कटाचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। पेपर फोडण्याच्या तयारीमध्ये असलेली टोळी जेरबंद करण्यात आली। 9 जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। अनेक महत्त्वाचे धागेदोर या चौकशीतून हाती लागण्याची शक्यता आहे। युवा असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत देशमुख आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सुशांतजी, खरतर मोठ्या तुषारजी, खरतर पेपर फुटीचा हा मोठा कट उधळलेला आहे। 9 जणांचा यामध्ये समावेश होता आणि पोलिसांनी आता तपास सुद्धा सुरू केलाय। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? तर सर्वप्रथम लोकशाही टीव्हीचे मी आभार मानतो की या महत्त्वपूर्ण विषयावर आपण सरकारचा हा प्रकार उघडकीस आणून देण्याचे एक महत्त्वाचं पाऊल उचलले। आणि टीईटी परीक्षेत आज जे घडले ते शिक्षण व्यवस्थेचं थेट अपमानासमान आहे। कारण कोल्हापूर सारख्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा वारसा असणाऱ्या शहरात हा गैरव्यवहार, हा संपूर्ण व्यवस्था पोखरणारा भयानक गुन्हा आहे। महिनोमहिने अभ्यास करून 4,75,668 विद्यार्थी आज फसवले गेलेत। त्यांच्या स्वप्नावर, भविष्यावर आणि मेहनतीवर असा निर्घुण वार कुणीही सहन करू शकत नाहीये। प्रत्येक परीक्षेत गडबड, प्रत्येक वेळी पेपर फुटी। एकही विभाग नाही जिथे पारदर्शक परीक्षा पार पडल्या आणि तरीही एकाही दोषीवर कठोर कार्यवाही नाही। हे सरकार पेपर माफियांना अशा प्रकारे मोकळं रान देणार असेल तर उद्या कोणतीही परीक्षा सुरळीत राहणार नाही। ही फक्त पेपर फुटी नाही, ही भविष्यफुटी आहे आणि ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे। युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने सखोल चौकशीची मागणी एसआयटी नेमून या 9 जेरबंद केलेल्या आरोपींच्या मागे कोण कोण आहे याचा तपास व्हावा। अन्यथा ही सर्व मुले आज जी 5 लाखांच्या संख्येने आहेत याचा उद्रेक महाराष्ट्रभर पाहायला मिळेल। तुषार, तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कोणाची चुकी असू शकते किंवा या प्रकरणात कोणाचा वरदहस्त असू शकतो आणि कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे? आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून परीक्षा परिषदेला ह्या परीक्षा मागील जो टीईटी शिक्षण क्षेत्रातला महाव्यापम घोटाळा झाला होता त्याच्यापूर्वी ती काळजी घेत या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याबाबत आम्ही दक्षता घेण्यास सांगितली होती आणि त्यांनी त्या पद्धतीने एआय टेक्नॉलॉजीनुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या होत्या। अधिकृत परीक्षा केंद्रावरती ज्याचे परीक्षेचे आयोजन करण्यात यावे ही मागणी करण्यात आली होती। परंतु तरी सुद्धा आज जर कोल्हापूरमध्ये जो प्रकार सापडला आहे, राज्यभर अनेक मुलांना आम्हीच दाखवण्यात येते की आम्ही आर्थिक गैरव्यवहारच्या माध्यमातून तुम्हाला टीईटी उत्तीर्ण करून देण्याचा आम्हीच दाखवण्यात येते। या सर्व एकंदरीत बाबी बघितल्या तर याच्यामध्ये खूप मोठे धागेदोरे आहे। परिणामी जे मागील काळामध्ये अधिकाऱ्यांचा हात होता, जे तत्कालीन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष असतील, आयुक्त असतील, त्यानंतर तत्कालीन शिक्षण आयुक्तांचे स्वीय सहाय्यक असतील, हे सर्वच यामध्ये सहभागी होते। अगदी तुषारजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचली आहे। अगदी ठामपणे तुम्ही या प्रकरणाच्या संदर्भात भूमिका मांडली, त्याबद्दल धन्यवाद। तर कोल्हापुरातील हा सगळा प्रकार आहे। टीएटी पेपर फुटीचा मोठा कट उधळलेला आहे। युवा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष तुषार देशमुख यांची प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।